हाय एव्हरीवन. सो तुम्ही बघतच असाल की काय सिच्युएशन आहे. सो या सगळ्याची बॅक स्टोरी प्रॉब्ली आम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवू. बट सध्याची सिच्युएशन ही आहे की माझी वाईफ ॲडमिट आहे नी सर्जरीसाठी. ACL टिअर झाला आहे बिचारीचा. नका विचारू कशासाठी, कसा झाला आहे ते पण नका विचारू. फनी आहे. आणि प्लस आम्ही आत्ता सांगितलं तर प्रॉब्लेम आम्हाला कॅशलेस क्लेमसाठी प्रॉब्लेम आहे. सो आत्ता नाही सांगू शकत. एकदा क्लेम प्रोसेस होऊ द्या मग सगळं सांगतो तुम्हाला. बट 8 वाजले आता. सर्जरी 12ची आहे, 12-12:30च्या आसपास. पण आम्हाला 5:30लाच उठवलं आहे. का? कारण मॅडमला 6 नंतर काहीच खायचं नाही आहे. सो 5:30ला उठून गेले. मग हिनी चहा बिस्किट खाल्ली आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्यानंतर मग परत 6ला आले. आंघोळ करा. परत 6:30ला आले. अरे आंघोळ नाही केली तुम्ही अजून? मग बिचारीला आता शेवटी आंघोळ करून बसावं लागलं. बिचारी झोपलेली मस्तपैकी चहा बिस्किट खाऊन वगैरे. पण परत डिस्टर्ब करत होते. सो आम्ही विचार केला जाऊ दे आंघोळ करून घे, मग आपण पाहिजे तर थोडा वेळ झोपू. हा ना, आम्हाला वाटलं मस्त आम्ही आलोय वेकेशनला 2 दिवस मस्त झोपायला मिळेल 10 वाजेपर्यंत. कसलं काय. सो आमची बेबी आहे ती घरी आहे. घरी आहे. सो त्यामुळे आम्हाला रात्रीची झोप जरा छान मिळाली अशी, विदाऊट एनी डिस्टर्बन्स. रुको जरा सबर करो. आय गेस बेबीची जागा नर्सेसनी घेतली तिथे. सो ह्या पुढचे अपडेट्स मी देत राहीन. बाकी ऑल द बेस्ट बोला. ऑल द बेस्ट. थँक्यू. गरज आहे. कारण लेफ्टनी झाल्यावर नंतर परत राईटनी पण आहे. तो पण दुखतोय. हो. आणि त्यामुळे डिसिजन मेकिंग खूप आमची चुकते. कारण आमचं जे हे आहे ते तिथेच आहे कुठे जवळपास. सो प्रे करा. मी तर बोलून नीचं ऑपरेशन नाहीच आहे. हे खूप क्रिटिकल ब्रेन सर्जरी आहे. सो प्रे फॉर माय वाईफ. करतात साहेब. मला काही खायचं प्यायचं नाही आहे आणि हा मस्त बसून कॉफी पितोय. सो हिचा नाश्ता, हिची कॉफी किंवा चहा. नाव इट्स माय. बस थोडी देर केली आहे. आणि आता मला लावलेलं आहे त्यांनी हे सलाईनसाठी. नुसतीच टोचाटोची चालू आहे. टोची आणि बिग बॉस मधल्या तन्वीचा डायलॉग टोचाटोची. हो साऊ, मम्मा नव्हती बेडरूम मध्ये. ए साऊ, ए सावड्या, मम्मी तिला दाखव. सावड्या, मम्मा कुठे गेली बघ. टीव्ही बघते. ए सोनपरी. A few moments later. बरं करणार. बरं करणार. मम्मा मम्मा ते कळत होतात. हा, मग कळत होता ना. आता शाहू मम्माच्या बाजूला बसणार आहे. तुम्ही दादा बघ. काय बोललीस तू बाप्पाला? कोणाला? कसं हात जोडून कशी बोललीस? आहो कशी बोललीस? अरे दाखव तरी चेहरा. इकडे दाखव ना बाबू. बाप्पा कुठे? बाप्पा कुठे? इथे आहे ना. असं हात जोड. कुठे बाप्पा दाखव डॅडाला बाप्पा दाखव. कुठे येतो? कुठे बाप्पा? साव तिथे आहे बाप्पा. तू कसं केलं बाप्पा? मम्मा तिला घेऊन येणार. इंजेक्शन चलो बाय. ऑल द बेस्ट. कळलं? हा, चला. चला. हळूहळू लागेल.
कसं वाटतंय आज? हाऊज द पेन? दुखतंय खूप. पेन पण होतंय. झोप झाली? नाही झाली झोप? दुखत होतं रात्रभर खूप. ठीक आहे, होईल होईल. शेर है तू, शेर. येस. कभी शेर मांजर हो गया है. डे 2चा व्ह्यू आहे. गार्डन व्ह्यू. आधीचा कुठला होता? पार्किंग व्ह्यू. नाही, मंदिर व्यू. मंदिर व्ह्यू होता, सॉरी. येस, करेक्ट. आता गार्डन व्यू आहे. आता एक बीच व्यू झाला की आपली ट्रिप कम्प्लीट. कम्प्लीट. करेक्ट. लंच चाललाय आमचा डे 2चा. कसं आहे जेवण? सात्विक, एकदम सात्विक पौष्टिक जेवण. डाळ भात भाजी काकडी शिमला मिरची भाजी. 2 भाज्या, डाळ भात, चपाती आणि सॅलॅड. आणि हां, छास छास पण दिलाय. जो आम्ही दोघं पण नाही की. येस. छास नाही आवडत, दही नाही आवडत मला. मला आवडतं नाही. मस्त आवडतं लस्सी. हे आता फक्त दाखवण्यासाठी की मी किती पौष्टिक जेवण जेवते हॉस्पिटलचं. आता 2 घास खाईल आणि नंतर मला सांगेल मला काहीतरी खायला घेऊन. हां. माझं ह्याच्यात पोट भरलं नाही, मला आवडलं नाही. So update on pain. On a scale of 1 to 10, the pain has increased to 20. ऑपरेशन तर चांगलं झालं आहे, बट पेन काय कमी होण्याचं नाव नाही घेत आहे. खूप सारे IVs पण झालेत देऊन, बट नो इफेक्ट. खूप डिफिकल्ट सर्जरी आहे ही. 2.5 तास लागले गाईस एका सर्जरी मागे. तुझे माणसं ऐकले ना लोकांनी. पहिलाच ब्लॉग शेवटचा ब्लॉग होऊन जाईल. हे बेसिकली हे आम्हाला इन्स्पिरेशन आलं आहे सौरव जोशी व्लॉग्स बघून. त्यांचे व्लॉग्स बघून आम्हाला कळालं आहे की आम्ही काहीही दाखवलं तरी कंटेंट बनवू शकतो. बात तो सही है. जेवायला काय आहे, जेवताना, चालताना, पाणी पिताना, काही करा तुम्ही, एका पॉईंटला तो व्हायरल जाऊ शकतो. सो आमची मेहनत जारी आहे. होपफुली तुम्ही तेवढा प्रतिसाद द्याल. बायकोचा इनिशिएटिव्ह होता की व्लॉग चालू करायचा आहे पण आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी सांगा की कोण चांगलं बोलतं, गौरेश की मी. जो ज्याचं तुम्ही नाव घ्याल तो ब्लॉग बनत जाणार. बरोबर आहे तूच एक छावा. ते. असं मी तुला चढवणार झाडावर, म्हणजे तू ब्लॉगिंग चालू करशील. कळलं? एकदम भारी. थोडंच नाही. बरोबर. आता खूप मोठा होतोय आता. पहिलाच ब्लॉग एकदम मोठा बोर होऊन जातो. जाऊ दे, पण try आपण करू. कटछाट करून आपण दाखवू त्यांना छोटासा ब्लॉग एकदम, किंवा फास्ट फॉरवर्ड करून असं. बाय 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 बाय.